नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या साठी सुरू झालेली लढाई एका विशिष्ट टप्प्यापर्यंत पोहोचलेली असतानाच त्या दरम्यान झालेला हिंसाचार आणि त्या हिंसाचाराचे आता उमटणारे पडसाद हा सध्याच्या चर्चेचा विषय आहे. ओबीसी गटामध्ये अर्थात कुणबी म्हणून ज्यांच्याकडे पुरावे आहेत फक्त त्याच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली. राज्य सरकारच्या या प्रक्रियेचा ओबीसींमधून निषेध सुरू झालाय आणि या निमित्ताने एका पाठोपाठ एक परस्परांच्या विरोधातले शब्दबाण सुटू लागले आहेत. ज्या प्रकारचा हिंसाचार झाला त्या हिंसाचारात ओबीसींची संपत्ती ठरवून लक्ष्य करण्यात आली असा दावा भुजबळांच्याकडून आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्याहीकडून करण्यात आला. त्याला प्रतिवाद मनोज जरांगे यांनी केला. मनोज जरांगे आणि सत्ताधारी मंत्री यांच्यातले हे शब्दबाण सुरू होते न नव्हतेच तोच भुजबळांनी आता थेट मराठ्यांचं ओबीसीकरण करणारे परत सत्तेत येऊ शकणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे. अशा प्रकारची त्यांची भूमिका ही विद्यमान राज्य सरकारच्या विरोधात आहे का हा प्रश्न सत्तेतल्याच मंत्र्यांनी विचारलाय. भुजबळ नक्की काय साध्य करू इच्छित आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मराठवाड्यामध्ये दिलं जाऊ शकतं हे वक्तव्य मनोज जरांगे यांच्या आंदोलनात दगडफेक झाल्यानंतर तिथे भेटायला गेलेल्या शरद पवारांनी सगळ्यात पहिल्यांदा केलं. त्या दिवसापासून आत्तापर्यंत भुजबळ गप्प का होते असाही सवाल विचारला जातोय. एका बाजूला मराठ्यांच्या ओबीसीकरणाचा विरोध हळूहळू विस्तारत असताना दुसऱ्या बाजूला त्याच्या उत्तराच्या दाखल सुद्धा प्रतिक्रिया विस्तारत आहेत. थोडक्यात काय आणि सोप्या शब्दात काय तर महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा यांचं ध्रुवीकरण होतं आहे. या दोन अशा प्रमुख जाती आहेत की ज्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहेत, सक्रिय आहेत आणि तितक्याच आपल्या ज्ञातीविषयी जागरूक आहेत. या दोन्ही समाजांचं असं ध्रुवीकरण हे राजकारणात काय परिणाम घडवू शकतं हे यासाठी तपासावं लागेल. कारण मराठ्यांच्या सरसकट ओबीसीकरणाच्या निमित्तानं जे प्रयत्न होतील ते करणारे सत्तेबाहेर जातील अशी भुजबळांनी आधीच भविष्यवाणी केलेली आहे. या चर्चेत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा परिचय करून देण्यापूर्वी ती वक्तव्य आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. छगन भुजबळ आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये जी चर्चा झाली आहे किंवा जे शब्दबाण आहेत ते आपल्याला चर्चेत प्रथमतः नोंदवून घ्यायचे आहेत. भुजबळांनी एका बाजूला सरकारला इशारा दिला आहे की नाही याचा अन्वयार्थ चर्चेत निघेलच, पण दुसऱ्या बाजूला भुजबळांच्या भूमिकेमुळे शिंदे समर्थकांमध्ये चलबिचल आहे. कारण शिंदे समर्थकांचा तोंडवळा मराठा आहे आणि या मराठा मंडळींना ओबीसींनी मतदान करू नये इथपर्यंतच्या सुद्धा इशारा वजा वक्तव्यांची मालिका ही आता होऊ लागली आहे. पटकन पाहूयात भुजबळ काय बोलले आहेत, शंभूराज यांनी काय उत्तर दिलं आणि त्यानंतर चर्चेसाठी आपल्या सोबतच्या मान्यवरांकडे आपण वळणार आहोत. मैं कैसे सत्ता के बाहर जाऊंगा? जो दे रहे हैं ना वो सत्ता के बाहर जाएंगे. तो ओबीसी और सारे जो लोग हैं ना एक है. हम क्या जाएंगे? एक तरह सरकार काम कर रहे हैं ना वो जाएंगे. आम्ही सर्व जे काही मंत्री आहोत ते आमची भूमिका माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर घालू. कारण माननीय भुजबळ साहेबांचं हे वक्तव्य संभ्रम निर्माण करणार आहे आणि आता असं वाटायला लागले की जे होणारच नाही म्हणजे ओबीसींचं काढून कोणाला आपण देतच नाही, मग दिलं जाणार आहे असं भासवायचं आणि मग मी काहीतरी केलं तुमचं जाणारं थांबवलं असं सुद्धा काही प्रयत्न त्यांचा चाललाय का अशी सुद्धा शंका आमच्या मनामध्ये येते. आपल्यासोबत या चर्चेमध्ये असलेल्या दोन मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत जरांगेंचे समर्थक या नात्यानं आपल्याला परिचित असलेले किशोरजी चव्हाण आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत ओबीसींचे नेता या नात्यानं ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील आहेत. मृणालजी, छगन भुजबळांना अचानक काय झालं याचं तुमच्याकडे उत्तर आहे? प्रसादजी, सर्वप्रथम आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, छगन भुजबळ साहेब हे पक्षाचे नेते नंतर आहेत, सर्वप्रथम ते ओबीसीचे नेते आहेत.
आणि ओबीसी या विषयासाठी त्यांच्या समाजासाठी जी मृणाल ढोले पाटील, बोलता बोलता आपला आवाज अडखळलाय, इंटरनेटचं कनेक्शन खराब झालेलं दिसतंय. अगदी चर्चेच्या सुरुवातीलाच हे होणं काही बरं नाही. एकदा परत आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. माझा आवाज आपल्याला येत असेल तर आपण आपलं म्हणणं मांडू शकता. आपण असं सांगू इच्छित आहात की भुजबळ मंत्री नंतर आहेत, आधी ओबीसीचे नेते आहेत. थोडक्यात काय तर संवैधानिक पदावर बसलेल्या माणसाच्या जातीचा अभिमान, अभिनिवेश जिवंत आहे. बोला मृणालजी, आपलं उत्तर यापुढे चालू ठेवू शकता. ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ साहेब पहिले आहेत, त्याच्यानंतर ते कुठल्याही समाजाचे नेते आहेत. पहिले ते ओबीसी समाजाचे नेते आहेत, त्याच्यानंतर पक्ष, त्याच्यासाठी त्यांच्यासाठी समाज पहिला येतो, पक्ष नंतर येतात. आणि ओबीसी या विषयासाठी त्यांनी भल्या भल्या पक्षाशी आणि भल्या भल्या नेत्यांशी त्यांनी पंग घेतलेला आहे. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. नाही पण मग इथे तुम्हाला काय सुचवायचं आहे मृणाल ढोले? या वक्तव्यातून तुम्हाला काय सुचवायचं आहे? नाही, मला असं वाटतं की वेळ पडली तर जर सरकार किंवा समाज याच्यामध्ये जर कुठेही तडजोड करायला लागली. बर, मृणाल ढोले पाटील, तुमचं कनेक्शन काही धड नाहीये इंटरनेटचं. मी फोनवरून आपल्याला जोडून घेतो जेणेकरून तुमचा आणि आमचा संवाद हा अखंडित चालू राहील. प्रेक्षकांपर्यंतही तुम्हाला तुमची भूमिका मांडता येईल. तुम्ही आधी तुमचा फोनचा DND मोड ऍक्टिव्ह करावा. मला या निमित्तानं आता किशोर चव्हाण आपल्याला पुढचा प्रश्न पटकन विचारायचा आहे. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीचा जातीय अभिनिवेश जागा आहे अशी थेट भूमिका मृणाल ढोले पाटील यांनी घेतली. मला आपल्याला असं विचारायचं आहे की जो मंत्री सत्तेत आहे त्या मंत्र्यानं जे कोणी सरकारचे निर्णय राबवतात ते सत्तेबाहेर जातील असं म्हणणं संयुक्तिक आहे का? नाही, अजिबात नाही आहे. जो काही निर्णय होतो त्यात भुजबळ साहेब कॅबिनेट मंत्री म्हणून सहभागी होते. मराठा आरक्षणाचा मी कालही आपल्या चर्चेत सांगितलं, निर्णय लागलेला नाही. निर्णय कधी होईल अपेक्षित नाही. आता फक्त जे कुंभी जातीचे लोक आहेत ज्यांना काही त्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया चालू. नंबर 1, मी भुजबळ साहेब किंवा त्यांचे समर्थकांनी सांगितलं की मी ओबी समर्थक म्हणून एक तुम्हाला माहिती देतो. ओबीसीच्या अनेक जाती आहेत की त्या जाती सक्षम अधिकाऱ्याला कोणतेही कागदपत्र नसताना त्यांना जातीचा दाखला देण्याचा अधिकार सक्षम अधिकाऱ्यांना आहे. आता हे जे मराठे, काही मोजके मराठे तुम्हाला मराठवाड्यात महाराष्ट्रात सापडले, जे ओरिजिनल कुंभी आहेत त्यांना देण्याची प्रक्रिया चालू असताना सुद्धा हे जे ओबीसीचे नेते आहेत हे किती द्वेष मराठा समाजाचा करतात हे यातून सिद्ध होतं. कॅबिनेट मिनिस्टर सरकारचा निर्णय घेण्यात प्रक्रियेत सहभागी आहे आणि तो आत्ताच्या भूमिकेत त्यांनी मुख्यमंत्र्याला, पूर्ण शासनाला आव्हान केलेलं आहे की तुम्ही अशी प्रक्रिया राबवली तर तुमच्या विरोधात आम्हाला जावं लागेल. किशोरजी, आपण वक्तव्य केलं की या संपूर्ण प्रकरणातून द्वेष व्यक्त होतोय. हाच आक्षेप तुमच्यावर सुद्धा लागतो. हाच आक्षेप आता तुम्ही समोरच्यांवर लावता आहात. थोडक्यात प्रेक्षकांनी यात लक्षात घ्यायला पाहिजे की संघर्ष करणारे दोन्ही समाज एकमेकांवर द्वेषमूलक असल्याचा आरोप करतात. परस्परांच्या विषयी स्नेह नाही तर द्वेषच एकमेकांच्या मनात उरलाय का, हा प्रश्न घेऊन मला मृणाल ढोले पाटील आपल्याला बोलायची संधी द्यायची आहे. मृणाल ढोले पाटील, आपण फोनवरून जोडले गेलात. माझा आवाज आधी आपल्याला नीट ऐकायला येतोय का? आपण उत्तर द्या. हो, व्यवस्थित आता आपण आपलं उत्तर द्याल. किशोर चव्हाण म्हणतात ओबीसींच्या मनात मराठ्यांविषयी द्वेष आहे. काल परवापर्यंत हाच आक्षेप उलट्या पद्धतीने लावला जात होता. ओबीसी म्हणत होते की मराठ्यांच्या मनात ओबीसींविषयी द्वेष आहे आणि म्हणूनच बीड सारख्या परिस्थितीत, बीड सारख्या परिसरामध्ये ओबीसींच्या संपत्तीवर वेचून वेचून हल्ले झालेत. हा द्वेष कुठून जन्माला आलाय आणि तसा द्वेष आहे का? आज खरं परिस्थिती बघितली तर याच्या आधी अशी काही परिस्थिती नव्हती. सगळा समाज एक गुन्हा चुकीची ब्रीफिंग झाल्यामुळे ते माझंच खरं आणि दुसऱ्याचंही आरक्षण पाहिजे अशा पद्धतीने जर वागत असतील
तर त्याच्यामुळे निश्चित काही ठिकाणी कडवटपणा मनामध्ये येणार, कुठेतरी द्वेषाची भावना येणार. ते म्हणतात आमच्या मनात द्वेष आहे. मला सांगा, कुणी ओबीसी समाजाच्या लोकांच्या प्रॉपर्टी जाळल्या, कुणी त्यांची घरं जाळली, महिला घरात असताना, लहान मुलं घरात असताना, हे छत्रपती महाराज शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे का? हा फुलेशाहू महाराष्ट्र आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे का? ही शिकवण आहे का? अशा पद्धतीने आपण महिलांना वागवतो का? एकनाथ रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या गाडीवर दगड मारून यांनी हाकलून दिलं. ही पद्धत आहे महाराष्ट्राची. ही कुणी सुरू केलं? हा देश कुणी सुरू केला? ओबीसी समाजाचा एकही मुलगा त्याच्यामध्ये असेल तर त्याला तुम्ही 307 लावा, 302 लावा, काय लावायचं ते लावा, आमची काही हरकत नाही. आम्ही अजिबात डिफीट करणार नाही. जर कोणी कोणाची संपत्ती जाळत असेल, घरं जाळत असेल आणि त्याच्यामध्ये ओबीसी समाजाची मुलं असतील, त्यांना निश्चितपणे तुम्ही कायदेशीर कारवाई करा. आणि अशी मागणी नाही करा यांच्यावर गुन्हे माफ करा, ह्यांचे गुन्हे मागे घ्या, ह्यांना माफ करा, अजिबात मागणी करणार नाही. आणि हे सगळं ही हिंसा झाल्यामुळे कुठेतरी द्वेषाची भावना निर्माण होती. मृणाल ढोले पाटील, आपण अगदीच थेट भूमिका घेतली आहे आणि त्या भूमिकेच्या अनुषंगानं पटकन आपल्याला किशोर चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. या चर्चेमध्ये दोन्ही समाजांना चर्चेत वेळेचा समान न्याय देण्याच्यासाठी, समान संधी देण्याच्यासाठी आपण फक्त आणि फक्त या दोघांनाच आज चर्चेमध्ये घेतलेलं आहे. किशोर चव्हाण, मृणाल ढोले पाटलांचा मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचला असेल अशी अपेक्षा आहे. ज्या पद्धतीचा हिंसाचार झाला त्यानं ओबीसी समाज दुखावला गेलाय. ठरवून वेचून ओबीसींना टार्गेट करण्यात आलंय हे आता तपशिलानं दिसतंय. तुम्हाला ही भूमिका कितपत पटतीये आणि असं करणाऱ्या माणसांना तुम्ही पाठीशी घालताय, हा पुढचा नवा गंभीर आक्षेप आहे. किशोरजी. नाही, सर्वप्रथम आता जे आमचे ओबीसी बंधू म्हणतात की ओबीसीच्या घरांवर हल्ला झाला, नक्कीच क्षीरसागर घरावर झालेला आहे, हे आम्ही नाकारत नाही. पण तुम्ही बाकीचे पाहिले ना तर सगळेचे सगळे मराठा आहेत. मी त्यांचं समर्थन करत नाही, पण एक बाजू अशी नका धरूया की सगळ्या ओबीसीच्याच घरावर हल्ला झालेला आहे. संदीपच्या घरावर हल्ला झालेला आहे हे आम्ही मानतोय. आणि आता त्याच्यातली चौकशी करता नवीन माहिती आम्हाला, तुम्हालाही मिळते, शासनाला मिळते आणि पोलिसांनाही मिळते. मी पहिले शब्द जो वापरला होता की भुजबळ साहेबांच्या मनात किती आमच्याबद्दल द्वेष आहे. माझं म्हणण्याचं कारण असं आहे की सरकार मधला माणूस सोडून कोणी म्हणलं तर मी समजू शकतो. माझे सहकारी बंधू आता जे माझ्या चर्चेत सहभागी आहेत त्यांच्याही भावना मी समजू शकतो. काही बोलले तरी त्यांच्याबद्दल माझं दुमत नाहीये. पण एक कॅबिनेट मिनिस्टर माणूस, सरकारचा माणूस, सरकारमध्ये राहून पदाचा उपयोग घेऊन बोलत असेल तर याला द्वेष नाही म्हणणार तर का प्रेम म्हणणार का? आणि दुसरी गोष्ट अशी आहे, माझ्या सहकारी बंधूला मी सांगतो, याला ओबीसीचं खरंच प्रेम असेल या नेत्यांना, हो आता ओबीसीचा तर प्रश्न सोडवा ना. मराठ्यांचं जाऊ दे ना, अजून तर मराठ्याला आरक्षण मिळालं का? अजिबात नाही. कधी मिळणार आहे आम्हाला माहित नाही, शासनाला माहित नाही. चर्चा चालू आहे, प्रक्रिया चालू आहे. पण ओबीसीचे प्रश्न तर या ओबीसीच्या नेत्यांनी सोडवावे ना. आमचे बंधू पण ओबीसीचे ना. ओबीसी का बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेरचे दुसरे लोक आहेत का? त्यांचे प्रश्न ओबीसीचे का प्रश्न सोडवत नाही? माझ्या बंधूला मी सांगतो, सुप्रीम कोर्टात राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसीची जी संख्या घोषित केलेली आहे, भुजबळ साहेबांनी सांगा किती टक्के तिथं तुम्ही ओबीसीची लोकसंख्या जाहीर केलेली आहे म्हणून. असं नाही चालणार. ओबीसीचं तुम्ही नोकरीचा प्रश्न सोडत नाही, राजकीय प्रश्न सोडत नाही आणि परत ओबीसीचे नेते म्हणतात मी त्यांचीच बाजू घेऊन म्हणतो, हेच ओबीसीचे मारेकरी आहे. याच्यावर उत्तर मृणाल ढोले पाटील देतील. त्यांच्यासाठीची वेळ सुरू करूयात. ढोले पाटील, आपण बोलणार आहात. ओबीसींचे प्रश्न ओबीसी नेते सोडवू शकले नाहीत. आता जर समजा मराठ्यांनी एखादं पाऊल पुढे टाकायचं ठरवलं असेल तर त्याला विरोध करणं कितपत योग्य आहे? सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवा की मराठा आरक्षणाला आम्ही विरोध केलेला नाही. आमचं फक्त म्हणणं होतं की ओबीसीतनं म्हणजे घेऊ नका, कारण शेवटी 350 जाती आहेत, 17% आरक्षण आहे. 350 जातींना 17% आरक्षण पुरेसं नाहीये. तर त्यामुळं आता हे जे म्हणतात की मराठा आरक्षण भेटलं का, तर कुणबी सुरू मागच्यादारांनी यायला सुरुवातच झाली ना. आणि हा जो काउंटर अटॅक करतो की ओबीसी समाजाचे किती मंत्री येतो, एक मंत्री आहे तो पण तुमच्या गळ्यात खुपतो. दुसरी गोष्ट आपण एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणताय तसं मी म्हणू शकतो की शेवटी 50% मराठा समाजाचे आमदार आहेत, 50% मराठा समाजाचे खासदार आहेत. मग मराठा समाजाचे प्रश्न सुटले का? जर 20-20 वेळा मराठा समाजाचे मुख्यमंत्री होऊन प्रश्न सुटत नसतील तर आमचा तो अजून मुख्यमंत्री झालेला नाहीये. आमचा अजून मुख्यमंत्री झालेला नाही. एक कॅबिनेट मिनिस्टर तोही तुमच्या डोळ्यात खुपतोय आणि त्यांनी समाजाची बाजू मांडू नये का? मग कोण मांडणार आमची बाजू? म्हणजे आमचा मंत्री नको, मग आमची बाजू मांडणार कोण? मग असंच लॉजिक तुम्ही घ्या ना की मराठा समाजाचे मग इतकं
हजारो वर्षापासून राजसत्ता होती, मुख्यमंत्रीपद होते, आजही मुख्यमंत्री मराठाच आहे ना. मग सुटलेत का मराठा समाजाचे प्रश्न? मग इतक्या वर्ष सत्तेत राहून तुमचे प्रश्न सुटत नसतील तर आम्ही तर किती मागे आहोत अजून. किशोर चव्हाण, आपल्यापर्यंत मुद्दा पोहोचला असेल, पण मला इथे याच अशा पद्धतीच्या चर्चेपेक्षा अपेक्षित काय आहे की जी माणसं संवैधानिक पदावर बसतात ती संवैधानिक पदावर बसल्यानंतर सगळ्यांची राहत नाहीत का? मराठ्यांचा मुख्यमंत्री झाला की तो फक्त मराठ्यांचा असतो का? बिगर मराठ्यांनी त्याच्याकडून काही अपेक्षा करायच्या नाहीत. ओबीसींचा मंत्री झाला की तो फक्त ओबीसींचा राहणार आणि बिगर ओबीसींनी त्याच्याकडून काहीच अपेक्षा करू नयेत असं असतं? असं नसतं. हे राज्यघटनेलाही मान्य नाही. मग अशा प्रकारची वक्तव्य आणि अशा प्रकारच्या भूमिका घेताना लोक का दिसतात? किशोर चव्हाण, तुम्ही हे सांगा. अमक्याला मराठ्यांनी मोठं केलंय असं ज्या वेळेला मनोज जरांगे म्हणतात त्यावेळेला आपल्याला हेही लक्षात घ्यायला हवं की मतदार म्हणून आपण सगळे समान आहोत. जातीपातीच्या पलीकडे जाऊन मतदान केलं पाहिजे ही अपेक्षा आहे. प्रत्यक्षात तसं होत का नाही? नाही आजी, हे बघा, आपल्या मंत्रिमंडळाची रचना असेल, हे ज्यावेळेस मंत्रिमंडळ तयार होताना हे पायगंटा पडलेलाच आहे. हा मराठा आहे, हा ओबीसी आहे, हा एससी आहे, एसटी आहे, सर्व समावेशक करून करायचा प्रयत्न करतात. त्याबद्दल दुमत नाहीये. आता आमचे सहकारी जे म्हणत होते, मी त्यांना पुन्हा एक नम्र विनंती करतो, मराठा अजून ओबीसीत आला नाही. 50% पर्याय दिलेला आहे क्युरिटी पिटिशनचा. अजून एक नवीन, सर आज नवीन तुम्हाला माहिती देतोय आम्ही. अजून एक आजच आपल्याला औरंगाबाद उच्च न्यायालय जे आहे संभाजीनगरचं, त्यामध्ये मराठवाड्यातील मराठा समाजात पूर्वी जे आरक्षण होतं, आम्ही आंध्र प्रदेश मधून आलो, त्याची याचिका मी स्वतः दाखल केली होती. त्याची आम्हाला तारीख मिळालेली आहे. 29 नोव्हेंबरला आमची हिअरिंग आहे. तर याच्यातून सांगायचा उद्देश काय आहे की कायद्याची प्रक्रिया चालू आहे, आंदोलन चालू आहे. मी पुन्हा आमच्या बंधूला सांगतो की त्याच्या मनात थोडासा राग थोडा वाटतोय की मराठ्यांचं ओबीसीकरण होतंय. अजिबात होत नाही. आजच्या परिस्थितीला तर अजिबात होत नाही. माझ्या ओबीसी बंधूंनी समजून घ्यावं. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना मिळत असेल आणि तुम्ही त्यांना नाही म्हणत असेल तर मी त्या भुजबळांना काही बोलणार नाही. तो राजकीय माणूस आहे, तो ओबीसीच्या जीवावर राजकारण करतो, त्याचे काम करून घेतो. माझ्या आजच्या चर्चेतून मराठा तर सोडूनच द्या, ओबीसीच्या प्रश्नावर त्या माणसाने पुढाकार घ्यावं. मी माझ्या बंधूला सांगतोय. आपण या निमित्तानं या मुद्द्याला स्पर्श करून झालेला आहे, पण जो मुद्दा तुम्ही आणखीन एक मांडला त्याकडे चर्चा येणं गरजेचं आहे. किशोर चव्हाण, आपण असं म्हणालात की मराठ्यांचं सरसकट ओबीसीकरण होत नाहीये. सरसकट होत नाहीये हे मान्य आहे, पण ते ओबीसीकरण जे आता होतंय तेही तसं वास्तवाला धरून नाही असं तुम्ही सांगताय. थोडक्यात काय तर जे पूर्वीपासून कधी ना कधीतरी कुणबी नोंदवलं गेलं होतं त्याचा संदर्भ घेऊन आता कुणबी प्रमाणपत्र घेतायत, त्यांच्यामुळे कोणाचं काहीही नुकसान होणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न जरांगे समर्थक किशोर चव्हाण करतात. ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील आपल्या सोबत आहेत. कायद्याचा त्यांचा अभ्यास आहे. ढोले पाटील, हा मुद्दा ऐकायला आलाय आपल्याला? मला पूर्ण ऐकायला आलेलं प्रसादजी. माझा त्या निमित्तानं आपल्याला प्रश्न असा आहे की जे कोणी कधी ना कधीतरी कुणबी असं लिहिलेले मराठे आहेत, त्यांच्या वंशावळीत असतील, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असतील, कुठेही एखादा पुरावा सापडत असेल, ती माणसं आता कुणबी झाली तर अडचण काय येणार आहे? कारण जरांगे आणि त्यांची अख्खी चळवळ म्हणते यानं ओबीसींचं काही नुकसान होणार नाही. हाच मुळात एक कळीचा मुद्दा आहे. मी पहिली गोष्ट म्हणजे प्रसादजी आपलं अभिनंदन करतो की आपण अतिशय पॉइंटेड प्रश्न विचारलेले. मी तशाच पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. एक लक्षात ठेवा की मुळात मराठा समाज जो आहे किंवा महाराष्ट्रातला जवळजवळ 70-80% जो समाज आहे हा मूळचा कधी ना कधी त्याच्या जुन्या खूप नोंदी जर आपण बघितलं तर त्या कुणबीत सापडतील. हा सगळा समाज कुणबीतनच आलेला आहे. 70 ते 80% महाराष्ट्राचा समाज अपवाद काही थोडासा असेल तर सगळ्यांच्या नोंदी कुणबी भेटतील. पण सुप्रीम कोर्ट काय म्हणतो, कायदा काय म्हणतो की तुम्ही मागास कधी होता ते नाही, त्या दिवशी आरक्षण लागलं त्या दिवशी तुमची सामाजिक परिस्थिती काय होती. आता जर तुम्ही शेकडो वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी मागास होता, पण त्याच्यानंतर तुमचं सोशल अप्रिशिएट झालं आणि ज्या दिवशी आरक्षण लागू झालं त्या दिवशी तुमची काय परिस्थिती होती हे बघण्यात येईल. त्याच्यामुळे आता परिस्थिती काय आहे की ज्या दिवशी आरक्षण लागलं त्या दिवशी तुम्ही मराठा होता का कुणबी, त्याला मी म्हणतो किशोर चव्हाण आणि बाकी सगळे जे आंदोलन करतात, मला बाकी सगळ्यांचं जाऊन द्या. तुम्ही तुमच्या मुलाच्या शाळेच्या दाखल्यावर कुठली जात नोंदवली हे स्पष्टपणे महाराष्ट्राला सांगा ना. तुम्ही काय नोंदवली आहे? तुम्ही नोंदवली मराठा आणि दाखला पाहिजे कुणबीचा. मग तेच मी सांगतोय
ते म्हणतात ना नुकसान होत नाही. मी सांगतो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी समाजाला उभं राहून दिलं जात नाही. त्याचे तिकीट कापले जातात. त्याच्या जागी आजही पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, पुणे ग्रामपंचायती, शेकडो ग्रामपंचायतीमध्ये 50% आरक्षण फक्त कुणबी समाजाचं झालेलं आहे. ओबीसीच्या जागेवर आज आमचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे इलेक्शन झाली 2 महिन्यापूर्वी. ओबीसीच्या लोकांना फॉर्म भरून दिला गेला नाही. ओबीसीच्या जागी मराठा समाजाची हे केलेलं आहे. अशा याच्यात जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये 25,000 जागा ओबीसीच्या गेलेल्या आहेत त्या कोट्या कुणबी दाखल्याच्यामुळे, आणि त्याच्या विरोधात मी स्वतः लढतोय. त्यामुळे मला माहितीये महापौर पद दिलं जात नाही. पिंपरी चिंचवडचं महापौर पद दिलं नाही आम्हाला. नगरपालिकेचं अहमदनगर शहराचं आम्हाला महापौर पद दिलं नाही. संविधानिक आरक्षण असताना, न्यायिक आरक्षण असताना, हक्काचं आरक्षण असतानाही जर 75 वर्षानंतर ही जबाबदारी सरकारची जबाबदारी आहे की ओबीसी, एसटी, एसटी या सगळ्या समाजाला तुम्ही त्यांचे न्यायिक हक्क दिले पाहिजे. हे त्यांचं कर्तव्य आहे, घटनात्मक कर्तव्य आहे. आणि हेही सरकारला पार पाडायला जमत नसेल, 75 वर्षानंतरही आम्हाला प्रतिनिधित्वासाठी जर झगडा करायला लागत असेल 400 जातींना, 450 जातींना, तर मग कुठं चाललं आपण? कधी नाही भेटणार आम्हाला. अमृत काळामध्ये आलो आपण. आता 75 वर्ष झाले लोकशाही येऊन, मग लोकशाहीचं झालं तर आमच्यापर्यंत आलंच नाही. अशी परिस्थिती आलेली आहे. ओबीसीची परिस्थिती, भटक्या विमुक्तांची त्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती. 50% आरक्षण जर दिलेलं आरक्षण भेटत नसेल तर मला सांगा ना कसं करायचं? आणि एवढंच नाही, मृणाल ढोले पाटील, आपण समाजाच्या वेदनेचं प्रतिनिधित्व केलं आणि त्याचा एक साध्या वाक्यात जर निष्कर्ष काढायचा असेल तर तो असा आहे की आत्ताच्या घडीला ओबीसी आपल्या अस्तित्वासाठी, राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठापनेच्या साठी संघर्ष करत असताना आता कुणबी बनू पाहणाऱ्या मराठ्यांच्यामुळे त्याला त्याच्या अस्तित्वावरचं संकट अधिक गहिर होताना वाटतंय. त्याला भीती वाटतेय की काल परवापर्यंत सत्तेचा, आर्थिक संपन्नतेचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा जो काही तुकडा मिळत होता तोही आता त्याच्या वाट्याला येणार नाही. बरोबर आहे? बरोबर आहे. कारण सरकारने आम्हाला सांगितलं होतं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्काच नाही, ओबीसीचं आरक्षण पूर्ण खड्ड्यात ढकललं या सरकारने. याच्यावर आपण किशोर चव्हाणांना बोलतं करणार आहोत. किशोर चव्हाण, आपण या परिस्थितीशी अनुभव घेतलेला आहे का आणि या परिस्थितीच्या मिळता जुळता काही परिस्थिती आपण कधी पाहिल्या आहेत का? जी चिंता सातत्यानं व्यक्त होते ती अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राजकारणात ओबीसींना ज्या वेळेला प्रतिष्ठापित करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा मराठ्यांनी ते होऊ दिलं नाही आणि त्यांनी कुणब्यांची प्रमाणपत्र घेऊन ओबीसींचा राजकीय हक्क सुद्धा हिरावून घेतला. म्हणजे गावात जगू द्यायचं नाही आणि राजकारणात टिकू द्यायचं नाही. हे असं झालंय? नाही सर, मला तर आज आमचे सहकारी आज चर्चेत वकील साहेब आले, उच्च शिक्षित आहेत, त्यांच्याकडून ही आम्हाला अपेक्षा होती की मी ओबीसीचं बोलतो, मराठ्यांचं बोलत नाही. शैक्षणिक आणि नोकरीच्या संदर्भात त्यांनी जास्त जोर लावला असता तर आनंद झाला असता. त्यांचा पूर्ण रोष फक्त राजकीय आरक्षणावर आहे. मी दुसरा हा एक मुद्दा सांगतो, त्यांच्या निदर्शनात आणून देतो. अजून मराठ्यांचं तर ओबीसीकरण झालेलं नाहीये. एक मिनिट, मी तुमच्यात बोललो नाही वकील साहेब, बोलू द्या. शैक्षणिक आणि नोकरी आणि राजकीय आरक्षणावर तुम्ही जास्त बोलला, काही हरकत नाही, तुमचा तो अधिकार आहे. पण मी हे सांगू इच्छितो की तुम्ही जो सांगितलेले आता तुम्हाला जे राजकीय आरक्षण ओबीसीला मिळतंय ते ओबीसीला नाही मिळतं, मराठ्यांना मिळतं. वस्तुस्थिती अशी आहे, आम्ही तर मागणी करून राहिलो, आंदोलन चालू आहे, अनेक वर्षापासून चालू आहे, मराठ्यांना ओबीसीत घ्या. 50च्या आत किंवा वर हा नंतरचा प्रश्न आहे. पण तुमचं दुखणं हे दाखवत आहे आज जे ओबीसीत आरक्षण मिळतं तेही मराठे घेतात. नाही किशोर चव्हाण माफ करा, मी वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला मध्ये थांबवतो. मी दुसरा प्रश्न आपल्यालाच विचारणार आहे आणि किशोर चव्हाण तुम्हीच त्याचं उत्तर द्यायचं आहे. तुमच्यासाठीचाच प्रश्न असा आहे, जी भीती व्यक्त होतीये ना त्यावर आपण बोलणं गरजेचं आहे आणि तिथे खरं मूळ लपलेलं आहे या सगळ्या संघर्षाचं. आपण कायम असं म्हणता की नोकरीतलं आणि शिक्षणातलं आरक्षण मराठ्यांना हवं आहे, त्यांना राजकारणातलं आरक्षण नको आहे. पण आज जे कोणी कुणबी प्रमाणपत्र घेणारे मराठे आहेत ते उद्या त्याच कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढणार नाहीत, याची शाश्वती कोण देणार आहे? अहो, याची सत्य परिस्थिती माहिती करून घ्यायची असेल, हे जे कुणबी सापडतात ते ओरिजिनल तर ओबीसीच आहे ना. तुमचं नशीब किंवा आमचं दुर्दैव
त्या माणसाची ओळख आता झाली हे लक्षात घ्या. हा माणूस तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यापासूनच कुणबी आहे ना. आणि माझे जे बंधू आता बोलता बोलता त्यांना राग सांगितला की सगळे मराठे हे कुणबीचे. बंधूंनो, एक लक्षात घ्या, मराठवाड्यातील तुम्ही जो प्रश्न विचारला माझी जात कोणती आहे, माझी ठिशीवर जात मराठा आहे. आणि माझे वकील बंधूंना मी सांगतो, हैदराबाद स्टेटमध्ये मराठा असताना आरक्षण होतं, ओबीसीत होतं. ह्या मुद्द्याला तुम्ही कसे नाकारणार? या पण किशोर मुद्द्यासाठी चव्हाण मी आता तुमच्या पुढाकार केलेला आहे. किशोर चव्हाण तुम्हाला तुमच्या कुटुंबात कधीतरी कुठेतरी केव्हा तरी कुणबी लिहिलेलं सापडलंय? अजिबात नाही. आम्ही हैदराबाद स्टेटचे लोक, एक लक्षात घ्या सर, इथं काय होतं, भौगोलिक परिस्थितीचा विचार चर्चेत आणि कुठंच केला जात नाही. सगळा महाराष्ट्र गृहीत धरला जातो, जो आज महाराष्ट्र तसा अजिबात नाही. आजचा जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र पूर्वी तसा नव्हता. मराठवाडा हा आंध्र प्रदेश मध्ये होता, हैदराबाद स्टेट मध्ये होता, निजाम मध्ये होता. आणि माझ्या बंधूने जो प्रश्न मला विचारला, सगळे मराठी तर पूर्वी कुणबी होते. पण आम्ही ज्यावेळेस इथं महाराष्ट्रात आलो ना भाऊ, माझे बंधू, मराठा म्हणून आलो. आणि इथं आलो नसतो ना मराठा तुमच्या महाराष्ट्रात, तर आज आम्ही हैदराबाद स्टेटमध्ये, आंध्रात, तेलंगणात, कर्नाटक कुठेही गेलो असतो, तो मराठा म्हणून ओबीसीत असतो. आजही मराठा म्हणून तिथं ओबीसीत आहे. आमचं दुर्दैव, ह्या महाराष्ट्रात आलो आम्ही आणि आमच्या समाजाचं आमचं नुकसान करून घेतलंय. लढाई चालू आहे न्यायालयाची, आम्ही न्यायालयाची प्रतीक्षा करू. हा मुद्दा आणखीन जास्त संवेदनशील आहे की महाराष्ट्रात येऊन मराठवाड्यातल्या मराठ्यांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं. त्यावर कधीतरी परत बोलूच. पण आत्ताच्या घडीला ज्या निमित्तानं ही चर्चा आहे ती आहे की नक्की ओबीसी आणि मराठा या दोन समुदायांमध्ये महाराष्ट्रात काडी टाकलीये कुणी. ज्या पद्धतीचं राजकारण मागण्याच्यासाठी, जे आरक्षण मागण्याच्यासाठी परिस्थिती उभी केली जाते आहे, संघर्ष होतोय, त्या संघर्षाच्या मुळे या दोन समाजातला परस्पर स्नेहभाव कमी होतोय. मृणाल ढोले पाटील आपल्यापर्यंत पोहोचतो. माझा या चर्चेत शेवटच्या टप्प्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की ज्या पद्धतीनं आता हे सगळं मराठवाड्यात होत आहे, तुमच्या लेखी ही परिस्थिती केवळ मराठवाड्यापुरती मर्यादित राहणार आहे का महाराष्ट्रभर आता पटापटा कुणबी दाखले मिळू लागतील आणि अनेक जण अचानक कुणबी होऊ लागलेत असं दिसूही शकेल? 100% तसं होत आहे प्रसादजी. आमच्या इथं 2-2चे 3-3चे दाखले रोज दिले जातात. ही पुण्यामधली परिस्थिती. नागपूरमध्ये तशीच आहे, नाशिकमध्ये तशीच आहे, खाली सांगली साताऱ्यातही तशीच आहे. हे सगळ्या महाराष्ट्रात एक कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम चाललेलं आहे. माझं म्हणणं काही नाही, माझं म्हणणं आहे की बाबा उद्या जात दाखल्यावर तुम्ही आधारची नोंद करणार का, आधार लिंक करणार, आणि असं सरकारला आता मागणी करणार आहे की तुम्ही आधार लिंक करा. त्याचं कारण असं आहे की बाबा तुम्ही एकदा ईएसबीसीचं काढता, एकदा एसीबीसीचं काढता, एकदा ईडब्ल्यूएसचं काढता, एकदा कुणबीचं ओबीसीचं काढता, म्हणजे एका मुलाने किती दाखले काढावे. आणि वरनं आमच्यावर आरोप करता की आम्ही आरक्षण खातो. आम्ही तर कोणाचं आरक्षण खात नाही, उलट आहे ते आम्हाला कमी पडतंय. हे पूर्ण महाराष्ट्रावर पसरणार आहे, फक्त मराठवाड्यापुरतं नाहीये. मुळात त्यांची मागणी आधी मराठवाड्यापुरतं होती, पण त्यानंतर त्यांनी मागणी बदलली आणि पूर्ण महाराष्ट्राचं केलं. येतं का लक्षात प्रसादजी? जी, आपण आपला मुद्दा मांडलात त्यासाठी धन्यवाद आणि आभार. या चर्चेतला हा कळीचा मुद्दा आहे की जे कोणी आत्ताच्या घडीला कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत त्यांची आधार जोडणी झाली पाहिजे. म्हणजे नक्कीच कशा पद्धतीनं ती माणसं खरंच कुणबी आहेत, नाहीत, आर्थिक संपन्न आहेत, नाहीत, आणि त्याचा वापर पुढे कुठे कुठे होतोय या सगळ्याचे पुरावे सरकार दरबारी येत राहतील. इतिहास सुद्धा तपासला जाऊ शकतो. पटकन किशोर चव्हाण यांची यावरची प्रतिक्रिया घेतो. नाही, मी आता जे मराठा आणि ओबीसी जी द्वेष भावना निर्माण होते, अजिबात होणार नाही. आम्ही होऊ देणार नाही. माझ्या चर्चेत कधीही तसा मुद्दा आला नाही आणि होऊ देणार नाही. आम्ही दोन्ही समाज एक आहे. बाकीचे नेते वगैरे भांडत राहतील. नाही, किशोर चव्हाण मुद्दा आपल्याला पटकन चर्चेला आटोपतं घ्यायचं आहे, पण तुम्ही मुद्द्याला धरून उत्तर द्या अशी माझी विनंती आहे. आता जे कोणी पटापट कुणबी होत आहेत त्या सगळ्यांच्या प्रमाणपत्रांची आधार जोडणी असावी, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. त्याच्यावर आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. स्वागताचे ना साहेब, स्वागताचे. मराठा म्हणून या चर्चेत मी त्या निर्णयाचा, माझ्या बंधूंनी घेतलेल्या निर्णयाचा शासन घेत असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो. धन्यवाद किशोर चव्हाण आपल्या या प्रतिक्रियेच्यासाठी. चर्चेत आपल्या सोबत मृणाल ढोले पाटील सुद्धा जोडले गेले, त्यांचेही आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.